चला तर आज आपण मेथीची भाजी बनवूया। बऱ्याच जणांची भाजी उन्हाळ्याची मेथीची कडू होते, तर का होते तर चला तर आपण जाणून घेऊया। अशा पद्धतीने जर तुम्ही मेथीची भाजी बनवली तर तुमची ही भाजी उन्हाळ्याची कडू अजिबात होणार नाही। मेथीची भाजी ही सरासरी कडूच होते उन्हाळ्याची, जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर बिलकुल कडू होणार नाही। मी इथे मस्त अशी मेथीची भाजी कोळे पानं घेतले आहेत मेथीचे। 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ अशी मेथीची भाजी धुवून घ्यायची आहे। बघू शकता माती वगैरे जर काही असेल तर अशी ते पाण्याच्या बुडाला जाईल, त्यामुळे असे 2 ते 3 पाण्याने आपल्याला छान धुवून घ्यायचे। बघू शकता की ते घाण असं पाणी निघत आहे। मी इथे 2 पाण्याने मेथी छान अशी धुवून घेतलेली आहे आणि मी इथे अर्धा तास झालेला आहे मुगाची डाळ भिजू घालून। बघू शकता मी तुम्हाला असं फोडून पण दाखवते। मस्त आपली डाळ अशी मुरलेली आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही भिजू घालून शकता, नसेल वेळ तर तुम्ही एक वाफ देऊन सुद्धा कुकरमध्ये उकडून सुद्धा डाळ घेऊ शकता, नाही तर बिना डाळीची सुद्धा तुम्ही भाजी करू शकता। मी तर तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल मस्त असं गरम होईपर्यंत इकडे आपण मेथी कट करून घेऊ। कमी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे। मेथी आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आहे। तुम्ही अशीच केली तरीही चालते, पण खूप मोठी अशी भाजी वाटते, त्यामुळे अशा प्रकारे 1 ते 2 असा कट मारून घ्यायचा आहे आपल्याला भाजीला। बघू शकता अशी थोडीशी अशी कट करून घेतलेली आहे मी उबड अशी। मस्त आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत तेलामध्ये असं परतून घ्यायचा आहे। 7-8 सेकंद आपल्याला तेलामध्ये कांदा असा परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत। आपला कांदा असा मस्त लालसर झालेला आहे थोडाफार, तरीही आपण आता यामध्ये मस्त लालसर आपला कांदा झालेला आहे। यामध्ये आता आपण लसूण घालू। थोडंसं लसूण घातलेलं आहे यामध्ये मी। लसणाला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत। मस्त असा लालसर झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला ठेचा घालायचा आहे हिरव्या मिरच्यांचा। तुम्ही लाल तिखट जर घातलं तर तेवढी छान अशी टेस्ट येत नाही हिरव्या भाजीला। शक्यतो हिरव्या भाजीला हिरवा ठेचाच घालावा, त्याने मस्त अशी भाजी होते। अशा प्रकारे आपल्या ठेच्याला पण परतून घ्यायचं। 5 ते 6 सेकंद ठेचा पण असा परतून घ्यायचा। तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू, त्याला पण थोडा वेळ आपण परतून घेऊ अशा प्रकारे। आता यामध्ये 1 चम्मच हळद घालू। हळदीला पण परतून घ्यायचं 5 ते 6 सेकंद अशा प्रकारे। खूप मस्त अशी भाजी होते। कडू अजिबात भाजी होत नाही। बऱ्याच जणांची मेथीची भाजी ही कडू होते, ती का होते कशामुळे होते तुम्हाला सांगतेच पुढे मी। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर यामध्ये मेथीची भाजी आपली घालून घ्यायची आहे। मस्त अशी परतून घ्यायची आहे। पूर्ण भाजीचा मसाला ठेचा हे लागला गेला पाहिजे पूर्ण भाजीला। अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे। खालीवर करून घ्यायची आहे भाजी ही आपली। खूप मस्त अशी भाजी होते अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर। ज्याची त्याची भाजी बनवायची पद्धती वेगवेगळी असू शकते, त्यामुळे टेस्ट पण वेगवेगळी येऊ शकते भाजीला। अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा, एक वेळेस भाजी खूप छान होते। साधी सोपी रेसिपी आहे। 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली भाजी ही रेडी होते। जास्त वेळही नाही लागत पालेभाज्यांना शिजायला। बघू शकता तुम्ही अर्धी तर भाजी आपली शिजलेलीच आहे परत करूपर्यंतच। आता यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे। अशा प्रकारे परतून घ्यायचं। डाळ तर आपली शिजलेलीच आहे अर्धी, कारण की भिजू घातली होती आपण, त्यामुळे भाजी ती डाळ एकदा शिजून जाईल। आता लगेच यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची आहे। मी ते सोलीव डाळ घेतलेली आहे मुगाची। अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आपल्याला। मेथीची भाजी करताना एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की मेथीच्या भाजीवर कधीही प्लेट झाकायची नाही। आपण कसं भाजी फोडणी दिली की वाफवून भाजी शिजते म्हणून प्लेट झाकून ठेवतो, तर बिलकुल तसं करायचं नाही। त्याने काय होईल, थोडंफार पाणी टाकायचं आहे यामध्ये। डाळ जर तुमची कच्ची असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता। मला साधारण कच्ची वाटत आहे, त्यामुळे मी पाणी टाकलेले आहे भाजीमध्ये, कारण की आपल्याला प्लेट झाकायची नाही। प्लेट जर झाकली असती तर तशीच भाजी आपली शिजली असती। 1 चम्मच मीठ घालायचं आहे। प्लेट झाकल्याने काय होते, भाजीचा जे कडसरपणा आहे तो वाफेद्वारे बाहेर जायचा ते भाजीमध्येच राहतो प्लेट झाकल्यावर, त्यामुळे आपल्याला प्लेट अजिबात झाकायची नाही। जे कडसरपणा आहे तो आपला निघून जातो भाजीचा। अशी उघडीच भाजी आपल्याला ही शिजू द्यायची आहे।
अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर बिलकुल आपली भाजी ही कडू होणार नाही, प्लेट अजिबात झाकायची नाही, अशीच भाजी ही आपल्याला शिजू द्यायची आहे। नक्की तुम्ही करून बघा, भाजी मेथीची बिलकुल कडू होणार नाही। बघू शकता किती मस्त अशी भाजी आपली झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। बेल आयकॉनला प्रेस करा, सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल। बघू शकता किती चमचमीत अशी आपली मेथीची भाजी रेडी झालेली आहे। सर्वांनाच मेथीची भाजी ही आवडते। बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।